निशा सरली प्रभाली गोकुळी सोन पावलानी निशा सरली प्रभाली गोकुळी सोन पावलानी गारे गारे वाऱ्या संगे पाखरांची गाणी गारे गारे वाऱ्या संगी पाखरांची गाणी सरले प्रभाली गोकुळे सोन पावलानी निशा सरले प्रभाली गोकुळे सोन पावलानी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी सरली प्रभाली गोकुळी सोन पावलानी निशा सरली प्रभाली गोकुळी सोन पावलानी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी घुमडाने दिली बागा गवळी गाणं जागा पहाटेच्या यात्राला उघडी गोटची कवाडा पहाटेच्या यात्राला उघडी गोटची कवाडा पहाटेच्या यात्राला उघडी गोटची कवाडा व्याकुळली वासरेही ममतेच्या त्या पाण्याला सोडितानी आवासरा काळी दुधाच्या या धारा सोडितानी आवासरा काळी दुधाच्या या धारा सोडितानी आवासरा काळी दुधाच्या या धारा भरणी माठ काठोकाठ निघाल्या गोपी गवळणी भरणी माठ काठोकाठ निघाल्या गोपी गवळणी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी निशा सरली प्रभाली गोकुळे सोन पावलानी निशा सरली प्रभाली गोकुळे सोन पावलानी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी निशा सरली प्रभाली गोकुळी सोन पावलानी निशा सरली प्रभाली गोकुळी सोन पावलानी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी गार गार वाऱ्या संगे पाखरांची गाणी कान्हा एक कान्हा तुझ्या मुरलीचे स्वर खूप दिवस झाले माझ्या कानी पडले नाही तुझ्यासाठी तुझ्या भेटीसाठी मी व्याकुळ आहे रे कान्हा ए कान्हा नाद मुरलीचा कानी ऐकुनी नाद मुरलीचा कानी ऐकुनी मन गेले मोहुनी वेडी झाली राधा स्वप्नात गेली रंगुनी वेडी झाली राधा स्वप्नात गेली रंगुनी नाद मुरलीचा कानी ऐकुनी नाद मुरलीचा कानी ऐकुनी मन गेले मोहिनी वेडी
स्वप्नात गेले रंगोळी वेळ झाले राधा स्वप्नात गेले रंगोळी नाद मुरलीचा गाणी ऐकुनी मन गेले मोहुनी वेळ झाले राधा स्वप्नात गेले रंगोळी वेळ झाले राधा स्वप्नात गेले रंगोळी राणी वाणी पक्षी गाती मंजूळ आवाजा राणे वाणे पक्षी गाते मंजूळ आवाजा तुझ्या माझ्या प्रीतीचा नटला नवा साज तुझ्या माझ्या रसिक जन हो, धन्यवाद 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 रसिक जन हो. या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी हो पहाटेचा प्रहर कोंबड्याने दिली आरोळी, कोंबड्याच्या बागेने धरणी कंप पावली. इतक्यात धुकट धुकट धुके, सूर्याची तांबूस पिवळसर किरणे, एवढ्यात डोंगराच्या कुशीतून रविराजाचे आगमन. आणि अशा या रम्य पहाटी गवळ्याची गवळण राधा निघाली बाजाराला. गवळ्याची गवळण राधा निघाली बाजाराला. ला 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 ला. अगैर तारचंद्रा चला की लवकरी. ला 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 ला.
बऱ्या पण आपल्या सोबतच्या सख्या कुठं बरं राहिल्या? अगं राजेश त्याचं येतोच होता आपल्या मागोमाग एवढ्यात येला होत्या. बसल्याच ते नटापट करत येतील त्या. राजे मी काय म्हणते आता म्हटल्याशिवाय समज ना कसं म्हण बाई. राजे या कोवळ्या रम्य पाठी आपण बाजारी चाललोय बरं तेव्हा एखादं गाणं व्हायला हवं. बरं बाई म्हणते असं करा हा. अगं सगळ्यांनो मला कुठे धरताय हा बाजूला गाणं माझ्या मागं म्हणा असं म्हणते. हो ग बाई म्हणतो आम्ही सुरुवात तरी कर. बरं रवी किरणांची ही लाली आली आभाळाच्या गाली. रवी किरणांची ही लाली आली आभाळाच्या गाली. प्रभा दर खोऱ्यात नटली नियवनी अवचित ग लाजली. नियवनी अवचित ग लाजली. रवी किरणाचे लाले आले आभाळाच्या गाली. रवी किरणाचे लाले आले आभाळाच्या गाली. प्रभा दर खोऱ्यात नटली नियवनी अवचित ग लाजली. नियवनी अवचित ग लाजली. रवी किरणाची लाली आली आभाळाच्या गाली. रवी किरणाची लाली आली आभाळाच्या गाली. प्रभा दर खोऱ्यात नटली नियवनी अवचित ग लाजली. नियवनी अवचित ग लाजली. केसाचा माळून वेणी पायाचा पैजण गाणी करुनिया शृंगार थाट गागळा 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 डोईवरी गागरी एकीमेकी दारोळी. डोईवरी गागरी एकीमेकी दारोळी. प्रभा दर खोऱ्यात नटली नियवनी अवचित ग लाजली. नियवनी अवचित ग लाजली. रवी किरणाची लाली आली आभाळाच्या गाली. रवी किरणाची लाली आली आभाळाच्या गाली. प्रभा दर खोऱ्यात नटली नियवनी अवचित ग लाजली. नियवनी अवचित ग लाजली. मथुरा वगैरे गाठ वळणाची वाट जपुनी चला पोरीनो सांभाळा सांभाळा सांभाळा. अशी अशी ठुमकत निघाली नार गवळ्याची भोळी. अशी ठुमकत निघाली नार गवळ्याची भोळी. प्रभा दर खोऱ्यात नटली नियवनी अवचित ग लाजली. नियवनी अवचित ग लाजली. रवी किरणाची लाली आली आभाळाच्या गाली. रवी किरणाची लाली आली आभाळाच्या
माहिती आहे जरा आपण नटून नटून बाजारात चाललो खऱ्या पण काय बाजार कसा करायचा त्याला गेल्याला कसं बोलायचं ते सांगायला कोणतरी हवं ना खरं आहे राजू तुझं सगळ्यातल्या वाट्या पण फसव्या आहेत त्यामुळे कुणीतरी जुनं रांगतं हवं सोबत बरं मग कोणाला बोलवायचं आता शेजारच्या मावशीबाईला हाक मारता येईल आपल्या सोबतीला नको नको ते शेजारच्या मावशीबाईला नको काय ग काय झालं अगं आपण सगळ्या त्यांना टाटा पोरी त्यात लुडबुड करायला म्हातारी मावशी कशाला हवी तुम्हाला अगं ती अशी अशी चालणार मग काय होणार तरी अंधरा ती म्हातारी मावशी असते तरी जुळून गेल आपल्याला चालेल मग हाक मार मग तिला बरं मावशी अगं हे मावशी मावशी अगं हे मावशी काय ग पोरीनो अगं मावशी वेगळी ये. आपल्या मथुरेच्या बाजारात जायचं आहे अगं मथुरेच्या बाजारी होय मथुरेचा बाजार करण्यासाठी ही म्हातारी एका पायावर तयार येते हा त्या माळाच्या टेकडीवरती थांबा आले हा झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला मावशी नाचली सजली बाजारी जाण्याला मावशी नाचली सजली बाजारी जाण्याला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला मावशी नाटले सजले बाजार जाण्याला मावशी नाटले सजले बाजार जाण्याला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला मावशी नाटले सजले बाजार जाण्याला मावशी नाटले सजले बाजार जाण्याला पडतोय सुना नवी कैल झाली जरा जोडवी कैला झाले जरा जोडवे कैला झाले जरा जोडवे जरी बुगडी ही सोन्याची जळसर घाटी मोत्याची गळसर घातले मोत्याचे गळसर घातले मोत्याचे बारक्या पोराला या सांभाळा सांगून आले त्या धन्याला बारक्या पोराला या सांभाळा सांगून आले त्या धन्याला मावशी नाचली सजली बाजारी जाण्याला मावशी नाचली सजली बाजारी जाण्याला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला मावशी नाटले सजले बाजार जाण्याला मावशी नाटले सजले बाजार जाण्याला आता उरलं नाही ग बाळ सोचे ना कमरेची कळ सोसेना कमरेची कळ सोसेना कमरेची कळ दादा आवरून सावरून घेते माझा तुमच्या सोबती येते मग तुमच्या सोबती येते मग तुमच्या सोबती येते आम्ही टाकून या बाजूला तडी लावून या दाराला आम्ही टाकून या बाजूला तडी लावून या दाराला मावशी नाटली सजली बाजारी जाण्याला मावशी नाटली सजली बाजारी जाण्याला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला मावशी नाटले सजरे बाजार जाण्याला मावशी नाटले सजरे बाजार जाण्याला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला झाली आठवण या राधेला बोलाविले मावशी बाईला मावशी नाटले सजरे बाजार जाण्याला मावशी नाटले सजरे बाजार
दमले ग दमले दमले दमले. अगं काय ग पोरींनो, अगं काय हा तुमचा वाशीन गा. तुम्ही साध्या भोळ्या गवळी नसून कुणी मेनका अप्सरा आणि रंगा साक्षात स्वर्गातल्या पर्यात पण काय ग पोरींनो, आज मला कशाला ग बोलवलं? अगं मावशी कशाला म्हणजे काय, आमच्यासोबत गाणं म्हणायला आणि तुमचं तुमचं बाजारी जायला. अगं राधाबाई, आज काय मला जमणार नाही बघ. मी आज बाजारी येत नाही बघ. का गं मावशी? अगं का म्हणून काय विचारतेस? कोण ग ती सटवी, कोण ती चिचुंबी? मला म्हणते म्हातारी. म्हणते म्हातारी कशाला? म्हातारी भरभर बाजाराला चालत नाही असंच काय ते तुम्ही बोलता? नाही गं मावशी. अगं नाही काय म्हणतेस? मी माझ्या चक्क कानाने ऐकलं नाही. मला काय बाई जमणार नाही बघ. मावशी आम्ही खरंच नाही बोललो. मग आधी मला म्हातारी कोण म्हणलं ग? सांग आधी. अगं मावशी मला खरंच नाही माहिती. म्हणजे याच काय ते चिचुंबऱ्या? काय ग हे सटवी, काय ग हे टवळे, नुसत्या चुरू बोलतात. यांना म्हाताऱ्या माणसांची अडचण. यांना म्हातारी नको, म्हातारा नको. मला मग नुसता हवा तरी कोण? नुसता घोम. काय ग नुसते हसताय. मी काय बाई येणार नाही बघ बाजाराला. अगं मावशी जर का सोबत आमच्यासोबत. अगं राधे, तू म्हणतेस म्हणून एक वेळ तुम्हाला माफ करते. सर्वजणी आलेत ना? हो मावशी. मग जाऊया आपण बाजाराला. चला या माझ्या मागोमाग. अरे राधाबाई, काय गं मावशी? अगं तुम्ही नटून थटून या मथुरेच्या बाजारी चालल्यात खऱ्या. अगं पण व्यापारासाठी अगं घेतलं तरी काय ग? सांगितलं नाही मला अजून. सांगायला चौका मावशी. अगं त्याशिवाय आपला व्यापार कसा व्हायचा ताराबाई? सांगा बघू एकेकीने पटकन. सांग राधाबाई. ऐ. गोर गोर पान आमच्या गोकुळीचा, गोर गोर पान आमच्या गोकुळीचा. अगं हे राधाबाई, अगं इथे नाचत बसतेस की बाजारात सुद्धा येते? मावशी येते बाजाराला. अगं सांग ना तू काय घेतलंस ते? मावशी मी दूध घेतलंय बघ. दूध होय? अगं राधाबाई, नीट जपून घे. त्या सगळ्यांचा तुझ्या दुधाने डोळा आहे बघ. काही बरं नाही, नीट जपून घे. आणि तारा, तू काय ग घेतलंस? अरे का मावशी, सांग पटकन. किंमत याची भारी खूप उजळवते रंग. किंमत याची भारी खूप उजळवते रंग. आणि मावशी मी घेतलंय साजूक तूप. अगं बाई, तुपासारखं ग माझ्या बाईचं रूप. तुपाला हल्ली भाव खूप आहे. जपून घे हा. मावशी, जपून ठेव आणि जपून व्यापार कर. मावशी. छान. आणि तू काय ग घेतलंस? म्हणतात सगळे हवा हवा, म्हणतात सगळे हवा हवा. चवीसाठी हातावर ठेवा, चवीसाठी हातावर ठेवा. आणि मावशीने घेतलंय खवा. खवा घेतलायस का? अगं नुसता हातावर ठेवून चाटत बसू नकोस. बाजारात सुद्धा ठेव थोडासा, म्हणजे व्यापार करायला आपलं बरं पडेल. आणि तू काय ग घेतलंयस? हो मावशी मी दही घेतलंय बघ. फक्त दहीच? हो. आणि तू काय ग घेतलंयस? अगं मोठ्याने बोल, मला त्याला ऐकायला येत नाही ग. तू होय. आणि तू काय ग घेतलंयस? अगं मावशी मी लोणी घेतलंय बघ. वा वा वा, लोणी होय. आणि तू? आता सर्वांची विचारपूस झाली. मग आता जाऊया आपण बरोबर बाजाराला. नाही मावशी. आता काय राहिलं ग? अगं मावशी आमच्या मला विचारपूस केली आणि तू काय घेतलं ते आम्हाला अगं समजायला मी नको. काय घेणार? जल्ली मी झाली म्हातारी. माझ्या मालाकडे कोण बघणार? असं काय करते राधाबाई? अगं राधाबाई, तरी सुद्धा की नाही झोपलाच काय? दही घुसलून घुसलून म्हटलं झोपलाच ताक काय? बनविलं आणि ते ताक घेतलंय मी व्यापाराला. एवढंच नाही पोरींनो, हे ताक सुभाष आहे ना घेऊन वर? हा मथुरेचा बाजार करणार आहे मी छा. चला या माझ्या मागोमाग. चला बाळा. दिसलं जरा. अगं हे राधाबाई, हा मथुरेचा घाट, वळणाची अवघडची वाट. तेव्हा एक नव्या नकऱ्याचं जो मग सुंदर असं गाणं म्हणा पाहू. त्याशिवाय हा घाट काही संपायचा नाही. तेव्हा करायचं सुंदर असं गाणं चालू.
झाली चला ग पोरी घेऊनी घागरी गवळ्याच्या नारी नटून भारी चालल्या बाजारी ग बाईकचा पदर पारवा उडतो झुळझुळ वाऱ्यावरी ग बाईकचा पदर पारवा उडतो झुळझुळ वाऱ्यावरी पाट झाली चला ग पोरी घेऊन घागरे गवळ्याच्या नारी नटून भारी चालल्या बाजारे बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे पाट झाली चला ग पोरी घेऊन घागरी गवळ्याच्या नारी नटून भारी चाललेल्या बाजारी बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे नभो मंडपी शोभते ही गोरसवाली नार गोकुळातली नखरेवाली चंद्राची चकोर चंद्राची चकोर चंद्राची चकोर नभो मंडपी शोभते ही गोरसवाली नार गोकुळातली नखरेवाली चंद्राची चकोर चंद्राची चकोर चंद्राची चकोर मोर पिसारा फुलवित वारा वाजवी पावरी मोर पिसारा फुलवित वारा वाजवी पावरी बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे साध आम्हाला घाल देही कोवळी पहाट रंग रूपाने सजवून माट धरा ग मथुरेची वाट दारा ग मथुरेची वाट दारा ग मथुरेची वाट साध आम्हाला घाल देही कोवळी पहाट रंग रूपाने सजवून माट धरा ग मथुरेची वाट दारा ग मथुरेची वाट दारा ग मथुरेची वाट खळखळ पाणी किलबिल गाडी येती कानावरी खळखळ पाणी किलबिल गाडी येती कानावरी बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे पाट झाली चला ग पोरी घेऊन घागरी गवळ्याच्या नारी नटून भारी चालल्या बाजारी बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे बाईकाचा पदर पारवा ओढतो झुळझुळ वाऱ्यावरे धन्यवाद रसिक जन हो धन्यवाद 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 रसिक जन हो या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी कैलासवासी शंकर मांडका जोईल अष्टमीच्या राती श्रावण मासाला जन्म तुझाला
माझा बंदी शाळेला. अष्टमीच्या राती श्रावण मासाला जन्म तो झाला माझा बंदी शाळेला. देवकीचा गाणा मी लाडला, यशोदेचा गाणा मी लाडला, देवकीचा गाणा मी लाडला, यशोदेचा गाणा मी लाडला. अष्टमीच्या राती श्रावण मासाला जन्म तो झाला माझा बंदी शाळेला. अष्टमीच्या राती श्रावण मासाला जन्म तो झाला माझा बंदी शाळेला. तुझ्या गवसाने माझ्या त्या मामाने छळीले माझा पित्याला, बंदीत ठेविले साबाड मारिले, सातवा हातात ना दिसला. तुझ्या त्या गवसाने माझ्या त्या मामाने छळीले माझा पित्याला, बंदीत ठेविले साबाड मारिले, सातवा हातात ना दिसला. अवतार कृष्ण मी जन्मलो दुष्ट कंस मामा वजायला, जन्म झाला माझ्या मथुरेला, वाढलो मी माझ्या गोकुळाला. अष्टमीच्या राती श्रावण मासाला जन्म तो झाला माझा बंदी शाळेला. अष्टमीच्या राती श्रावण मासाला जन्म तो झाला माझा बंदी शाळेला. रामावतार संपल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे द्वैते वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमं बोलायला लागला. तेव्हा पृथ्वीमाता गायीचे रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, कंस पृथ्वीवर धुमं बोलायला लागला. तेव्हा विष्णू म्हणाले, काळजी करू नका, मी देवकीच्या पोटीत 8 अवतार घेऊन कंसाचा नाश करेन. तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान बोला पुंडलिका. पण हो, त्या कंसाची खोड कशी मोडायची? आले लक्षात, मथुरेत जाणारे तळेदूत बंद केले पाहिजे. मग तो आपल्यावर चाल कोली ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रांना संपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा. हो आलो देव आलो. अरे सुदाम्या, तिकडे काय करतोस? हे बघ आपल्याला कृष्णाला हाक मारते, ये लवकर ये. अरे तुडतुड्यासारखा काही बघावा त्यानुसार धाव, तिकडे धाव. अरे चल. गडबड धडपड झाली देवा माझी, धावत पळत आलो भेटीसाठी. गडबड धडपड झाली देवा माझी, धावत पळत आलो भेटीसाठी. गडबड धडपड झाली देवा माझी, धावत आलो भेटीसाठी.
बाबतीत अशी कोणती कामगिरी सांगा देवा सांगा. विद्यासुतमा 16 360 गोकुळाचा वेळ आत्मसात करून मथुरेला जाते त्यांना सांगते गोकुळातल्या धरतीत गोकुळातच राहिले पाहिजे. ही कामगिरी तुम्हाला दोघांवर संपवत आहे. येतो मी. काय जावा, या तुम्ही. काय देऊन आपल्याला सांगितले तू ऐकलंच नाही काय काय सांगितले 16 सहस्त्र गौरवींचा मेला हा. मथुरेचे बाजारी काढलाय त्यांना अडवायचा. अरे बेकल बेदुने चार असं सांगितलं. मग काय सांगितलं तुझं काय कांटाला बदलं होतं की असं काय सांगितलं. बर तुला जमेल का रे ते. मला बाबा नाही सांगितलं. असं काय करतो जमेल बघ. नाही का जमणार. ही कशाला इकडे ये. आपल्या संगीचा तो घोबडे आहे ना हा, त्याला महाग मास्तर तो नक्की कामगिरी करेल. अरे मार हाक. ते ओबड्या समोर काय वाटतं मार हाक. हे बोबड्या अरे बोबड्या इकडे अरे ये. ताय ताय. अरे इकडे ये, इकडे ये. अरे तात्याला अरे तात्याला नको आणू. तात्या गेला तिकडं गाडीला काच्या काढाय. अरे तात्याला तात्याला. अरे आपल्याला देवानी कामगिरी सांगितली तू आधी ये लवकर. देवांची कामगिरी होय. देवांच्या हाकेला धावत पडत आलो रोज. ये लवकर. रानावनातून एकला फिरतोय. रानावनातून एकला फिरतोय. धोंडीवर चढून बसलो या. धोंडीवर चढून बसलो या. गाई गुरांची राखण करतो या. धोंडीवर चढून बसलो या. गाई गुरांची राखण करतो या. रानावनातून एकला फिरतोय. रानावनातून एकला फिरतोय. धोंडीवर चढून बसलो या. धोंडीवर चढून बसलो या. गाई गुरांची राखण करतो या. धोंडीवर चढून बसलो या. गाई गुरांची राखण करतो या. चढून बसलोय कांबू गाईला. गाय माझी तुकली मारायला. गाय माझी तुकली मारायला. गाय माझी तुकली मारायला. गाईवर माझ्या तर समजा चढला. दोन कशा दूध देई एका वेळेला. दोन कशा दूध देई एका वेळेला. दोन कशा दूध देई एका वेळेला. कितींदा सांगू कुणाला सांगू. कितींदा सांगू कुणाला सांगू. गाईनं वासरू घातलं या. धोंडीवर चढून बसलो या. गाई गुरांची राखण करतो या. धोंडीवर चढून बसलो या. गाई गुरांची राखण करतो या. रानावनातून एकला फिरतोय. रानावनातून एकला फिरतोय. धोंडीवर चढून बसलो या. धोंडीवर चढून बसलो या. गाई गुरांची राखण करतो या. धोंडीवर चढून बसलो या. गाई गुरांची राखण करतो या. काय दे यांचे आन्यान. आन्यान. अरे आन्यान. अरे पाणी आण. पाणी आण, पाणी आण. अरे हवलो खाईना दमला हा. काय अरे माझी आई मुलं उघडी होती. पाणी घे, पाणी घे, पाणी. अरे कावलेला काय घालतोस. ए, समजा. काय पाणी दे पाणी दे आपल्याकडे. काय कावलेला घालतोस. अरे आता सगळं वर. वर वर
हो नक्कीच. ऐकून ना अरे मेल्या आता अरे तुला असं करता येत नाही तू नाही तर हात नाही काय करता येत अरे कांद्या घ्या अरे आम्ही विचारलो अरे तुला तो बैलाला घास कमी लोटते. अरे पाणी म्हणजे कसं पियाचं कसं पियाचं घास कमी लोटलंस. अरे ह्याला सवय झाल्या. काय हे? हं? अरे हे बघ आता जीव गेला की एवढ्यावर पडला असतं. हं? अरे म्हातारा झाला म्हणून काय झालं वाट्या कामाचं आहे. कामाचा हा. मी बघितलं मग तिकडे कोणतरी येत होता टक्कल घालून काय इकडे आलो बा इकडं आला पाहिजे काय तुला वाटलं काय हा बोबड्या कृष्ण देवांचा हा इथे असा ना ते कुठे मागे जाईल हे सांगता येणार नाही. अरे तुला सांगतोय. अरे मला काय झालं काय काय झालं? अरे तुमची हात आली हं. कसा मी आवत होतो. हं. आणि मग अरे मग काय अरे इथं आलो तर काय अरे वाघ बसलीला वाघ तुझ्या समोर आला समोर काय म्हणतोस काय काय बसलीला अच्छा बघितला वाघ. मागवता अरे वाघ माझ्याकडे बघी आणि मी वाघाकडे बघी तुझ्याकडे तू वाघाकडे वाघाकडे तू कोल्यासाठी होतास कोल्यासाठी राहिला होतास काय राहिलास अरे काय झालं म्हणजे काय सांगू ना काय त्याला बघूनच मला तुटला अरे तताच धावत उठलो तताच धावत उठलो आणि मग पुढे कुठे पुढे गेला काय झालं वाघ माझ्या माग आणि मी वाघात धावलो तू वाघाच्या तू वाघाच्या पुढे आणि मग धावत धावत उठलो आणि मग काय झालं मग काय झालं अरे इथं तो केली तर धाव लागलं गेली तर झाड मग काय केलं अरे त्याच्यावर चाललो आईशीचा घोप चढला होता. केलीच्या झाडावर झाडावर त्या पानावर पेवत नाही ना गेला मी पेवत तळलो तुला आज तळी त्या केली त्या झाडावर तळलो आणि काय अरे वाघ बी येऊ लागला. वाघ काय केलं बरं काय निघाला केलं ना काय? म्हणून मी हाकून ठेवला केली काय पिकली नव्हती ना म्हणजे केली त्या पानात मी दाखवून केळीच्या घेतला पानाच्या बाजूला केळीचा वसा आला. हा त्याच्यात हा लपला लपला. थोडक्यात वाघ केलीवर तळतो काय थांब नाही तळत आता चालत वाघ केलीवर तळत तेल वाक तेल वाक गेले वाकं. आणि तू ताट उभा तिकडे होतास. अरे मी वर्ण बघी वाघ आता म्हटलं काय खरं नाही वाघ खाल्लं काय बघी अरे मला बघी का बघी आता म्हटलं काय खरं नाही वाघ पलट म्हटला परत बसला वाघ आता म्हटलं करू काय मी बरोबर आहे मग काय झालं? म्हणजे मला लागलं की नाही माझ्या झाला या! माझ्या माझ्या घराला रे. माझ्या झाला तुझा नको तर तुटतं अरे मी ना बोलले काय काय बोलतो मी बोलायचं पण ते केलं तू हा बोल. रामाच्या झाला लागल्या माझ्या घराला लागल्या. वाघ झालेला धरून वर येऊ लागला हा वाघच डेंजरच होता ते आता म्हटलं करू काय मग घेतला तावी तावील आणि बांधला की नाही आता कोणाला इथे कोणाला बांधलास? अरे घामाला आम्हाला हा. मग कसाला जर खाली वाघ लागेल? कोणाला अरे ऐकीत पाच टाकून पळाला बेकल बेदुनी चार बरोबर आहे तुमचं. अरे मला सांग. आणि मग मी इकडे आलो अगदी बरोबर आहे. हे बघ आम्ही हाक मारली तिथे वाघाचं ऐकू आले असेल कृष्णदेवाने बोलवलंय. तेव्हा तो पळाला. अरे हे बघ आपल्याला कृष्णदेवाने मोठी कामगिरी सांगितलंय बघ. मोठी कामगिरी होय अरे पण आपल्याला हे पण काय हा शेपट आम्हाला नाही काय? घेतलं नाही म्हणून तुला बोलवलेलं. आपल्याला तू म्हणतो कामगिरी आपल्याला करायची नाही पण. माहिती काय होय फुलं गवलनी थाट करून माठ भरून मग तुझ्या बाजूने ते जर साडवायचं तंटाबडा तंबाम सगळं सगळं आहे त्याच्यात सगळं काय सगळं काय हं? काय झालं आता नाही व्हायचं हे बघ अरे दोन्ही थाट करून माठ भरून मथुरेच्या बाजारी चालले आहे हा त्यांना आपण अडवायचं आहे. अडवायचं. बरं मी तुला एक विचारतो हा? तुझं असं नाक काय झालं रे अरे चप्पल अरे काय सांगू याला काय काय झालं तर सांग हे सांगतो मी होतो अवलूता एवढं म्हणजे कोण तू तुझं पोर.
बाल हा. पाळण्या पाळण्या. हळू कवा कवा काय कामा अरे हळूद. काय झालं तेव्हा या शेजारच्या बायका शेजारच्या बायका कशा अरे यायच्या मला बघा काय म्हणायच्या अरे रोज यायच्या. रोज यायच्या असं तुझ्याकडे काय होतं अरे तेव्हा मी गुदगुदीत त्यान होतो. कुठे छान छान सांग कसला छान अरे त्या रोज यायच्या. माझी आई ऐकता काय ती यांना अरे म्हणते कथ्या रोज येताव कथ्या रोज येताव. हा मग अरे एक दिवस वाईट लागली आणि आणि म्हणाली काय तर बघा तुम्ही. काय तर बघा म्हणजे काय नेमकं बघा माझ्याला बघा की बालाला बघा हा बालाला बघा बाला बघा हा, बालाला बघा बघा. हा. एक आली आयो एक बाई आली एक बाई पुढे आली पटपटी पांढरी हा. आणि मग काय एवढं त्याला अजून सगळं आठवतं मग सांगतो तू हाय हा बोल ती आली माझ्या आईला कधी म्हणते कधी? अगो हे काते काठे काठे माझ्या आईचं नाव तुझ्या आईचं नाव काशी काठी मग काठी तुझं बाल लय गुदगुदी त्यांच्या नाय वाले गुदगुदी त्यांच्या नाय. बाजी छान छान हाय हाय. मग? अरे मग का मग काय? अरे मी काय सांगू जरा अरे मी नुसता पाला पत्रकात पडलो बघून. पान्हा हलवून लागलास तू काय रे तू का उड्याण मारली काय पटपटीत. अरे पान्हा हलवून लागलास तू एवढा कसं काय ती म्हणते अगं काते काते तुझं बाळ काय करतो. तुझं बाळ काय करतो म्हणजे मी पलत येणार नाही. ती एक गेली ती एक गेली आणि नंतर मग काय दुसरी आली दुसरी आली ती बी तच म्हणते ती पण मी म्हणते काल लय गुदगुदी त्यांच्या पण तिसरी आली पाला बुडून गेला ना अरे सांगतो का तिथली आली का तिला म्हणते का ती काठे तुझं बाल लय गुदगुदी त्या 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 आता मधून वरून उगावला नाही आली तुझं बघलं तुझं काय त्याला झालं विचार काय मारलं पण करायचं तसं. असं वरून वरून याने उगवला नाही आणि अगं काय केला नाही अरे फॅन फॅनचा फॅन फॅन केला नाही अरे पण तू मला सांग त्याला तर विचार राहिलं नाही आता. नाहीच राहिलं. अरे काय काय कसं अरे लहानपणापासून ह्याच्यावर आतापर्यंत चाकच पडलेली आहे अरे दोत या म्हणा फॅन 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 करून सगळं वाद लावला हे नाही. बघ हे बघ तुला आता आपल्याला कृष्णादेवाने कामगिरी सांगितलेली आहे ती आपल्याला केली पाहिजे हे बघ गवळणी थाट करून बाट भरून मथुरेच्या बाजार निघाले त्यांचा रस्ता आपण अडवायचा जमेल काय तुला अरे मला जमत पण तुम्ही मागणं टेकू लावा. अरे टेकू काय टेकू काय बोलायचं आणि उभा करतो बघ. चला मग जाऊया. चला तर लवकर नको नाही. हा बघ राधा चंद्रा हिरा तारा आणि मावशी पण मावशी आहे पण आहे. आणि आई ती बनली आहे. हो, हो, हो. आई नको. मग चला चला तर तर. कोणात या उद्या आई ती भाई हा, माझ्या आईचं पण. हा, त्याची आई माझ्या, तुझ्या चल, नाही. चल, चल, चल. हॅलो धन्यवाद रसिक जन हो धन्यवाद 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 रसिक जन हो या चालू हॅलो हिरा तारा चंद्रा मिळून राधा निघाली बाजारेला हिरा तारा चंद्रा मिळून राधा
मारील ग माठाला काना येईल ग वाटेला गडा मारील ग माठाला निराधार चंद्रा मिळवणी राधा निघाली बाजारला निराधार चंद्रा मिळवणी राधा निघाली बाजारला काना येईल ग वाटेला गडा मारील ग माठाला काना येईल ग वाटेला गडा मारील ग माठाला निरतर चंद्रा मिळून राधा निघाली बाजारला निरतर चंद्रा मिळून राधा निघाली बाजारला काना येईल ग वाटेला गडा मारील ग माठाला काना येईल ग वाटेला गडा मारील ग माठाला अवघड वाटाही घाटाची नागमोडी वाटाही वळणाची नागमोडी वाटाई वरणाची नागमोडी वाटाई वरणाची कारगर झुळूक वाऱ्याची मंजूळ सासाई महिन्याची मंजुळ साताई महिन्याची मंजुळ साताई महिन्याची शृंगार साजर हा करून येणारी निघाल बाजारला शृंगार साजर हा करून येणारी निघाल बाजारला जाऊ मथुरेच्या बाजारात या दुधाच्या ग व्यापारा काना येईल ग वाटेला गडा मारील ग माठाला निराधार चंद्रा मिळवणी राधा निघाली बाजारला निराधार चंद्रा मिळवणी राधा निघाली बाजारला काना येईल ग वाटेला गडा मारेल ग माठाला काना येईल ग वाटेला गडा मारेल ग माठाला हिरतर चंद्रा मिळून राधा निघाली बाजारला हिरतर चंद्रा मिळून राधा निघाली बाजारला काना येईल ग वाटेला गडा मारेल ग माठाला काना येईल ग वाटेला गडा मारेल ग माठाला चला ग पोरींनो, जाऊया आपण बरा बाजाराला. या माझ्या मागोमाग. अगं हे पोरींनो, अगं आपापल्या मालाची आरोग्य का? दही घेतले दही अगं ते काय हो? त्याशिवाय आपला व्यापार कसा व्हायचा? अगं बोला पोरींनो. काय तू तू काय तू अगं हे पोरींनो, अगं हे कोण? तुमच्या कोणी ओळखीचे आहे का? अगं मग हे कोण? कोण रे बाबा तुम्ही? आणि आमच्या मागून काय करताय? मागून कोण माग अरे तुम्ही आमच्या मागे आहात की? आम्ही तुमच्या पुढे आहे अरे असे आमच्या मार्गात काय येत मध्ये? काय पाहिजे काय तुम्हाला? मावशी तू आम्हाला ओळखलंच नाही अरे नाही बाबा, तू आम्हाला ओळखलंच नाही अरे नाही काय सांगता तुम्ही? नाही ओळखलं तुम्हाला? ह्याला ओळखलंस नाही बाबा. तुम्हाला काही हवंय का? आमच्याकडे सर्व काही आहे बघ. सर्व काय काय आहे? अरे दही दूध लोणी तूप सर्व काही आहे बघ. तुला पाहिजे तर तू या. हे बघ हे मावशी तूप घेऊन नको काय एकदा काय तूप तूप भेटते काय बघ जा अरे काय तू बोलतोय? अरे बाई, दे याला तू. कर आणि आपल्या मालाची विक्री. हे बघ अरे कुठे गेला तुझा सवंगडी? मिळाला का त्याला तूप? तूप मिळून तो तूप झालाय काय म्हणतोयस? हो हे बघ मावशी आता काय आणलं बाबा? आम्ही कृष्णदेवाचे सौंगडी कृष्णदेवाची सवंगडी. हो आता काय झालं? तुम्हाला वाटतंय काय कृष्णदेवाची सवंगडी? काय नाही मावशी काय मावशी माझं नाव पेंद्या पेंड्या, हो तुला काही हवंय का? काय असेल ते द्या ये इकडं. अगं हे पोरींनो, द्या याला. काय येतोय पुढं येतोय कोण पुढं मावशी बोल कोण येतोय पुढं येऊ शकत नाही आपला अगं दारा हे पोरींनो, अगं द्या गे याला. घ्या यामध्ये. या कोण कोण देत कोण देणार नाही
त्यांना माहिती आहे. हे बघ मावशी, ता बघ त्याला विचार, त्याला काही सगळं भेटलंय बघ. तेव्हा रे बाबा, भेटला म्हणजे छान पण झाला मग आपला. तू फारच तुरु बोलतोय. तुझं नाव काय रे? माझं नाव सुद्धा. अगं बाई, सुदाम आहे का तुझ्या नावात राम? सुदाम, फारच तुरु बोलतोय. तू जरा बाजूला थांब. आता झालं? आता कोण राहिले का शिल्लक? मावशी मावशी आता काय राहिलं बाबा तुझं? भलं मोठं पाडण्यात दिसलं. ओळखला नाही? अगं बाई, काय ही तुझी शरीरयष्टी आणि मी काय तुला ओळखणार? म्हणजे मावती मी हुतन देवांच कृष्ण देवांचे गवली काय म्हणतोय सजवली? हो गवली आम्ही गवळी. गवळी? अरे पण बाबा तुझं नाव काय? माझं नाव बोंबल्या. अरे पिंड्या, हो. अरे हा काय म्हणतोय खोबऱ्या? वे खोबरे का मावशी होतेस? बोबड्या आहे तू. अरे मग हा असा काय बोलतोय? असं काय बोलतोय म्हणजे काय त्याची जीभ तर त्याची भाषा मला काही समजत नाही बघ. समजून घे ना मावशी. अरे पण मला समजायला पाहिजे, मला ऐकायला यायला पाहिजे. तसं माझं पण वय झालं ना रे. अरे होय, हे पण बरोबर आहे. बरोबर आहे. हा. हे मावशी, हे बघ कृष्ण देवाचं सांगणं आहे की हे दही दूध ताक लोणी हे बोकं खायला पाहिजे. अरे पण पेंड्या, हे दही दूध मथुरेवर सुद्धा गेलं पाहिजे असा गौस महाराजांचा हुकूम आहे. अरे कोण का? हा? ते म्हणजे काय गवलं नाही बघ. अरे पेंड्या, हो. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे? आम्ही इथं थांबावं तुम्ही इथे थांबावं. हे दूध गोकुळात विकायला पाहिजे तुम्ही. असं होय? होय. बरं. अगं ये मावशीबाई, तुझ्यासाठी खास पारितोषिक आले बघ. अमेय अक्षय मेस्त्री, राहणार भूगाव राजापूर. अमेय अक्षय मेस्त्री, राहणार भूगाव राजापूर यांच्याकडून 101 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे खास मावशीने नाव घेण्यासाठी. अमेय मेस्त्री. मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी, साज शृंगार करुणी चाललो आम्ही मथुरे बाजारी. मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी, साज शृंगार करुणी चाललो आम्ही मथुरे बाजारी. अहो रसिक प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी, आणि अमेय मेस्त्री यांचं नाव घेते. सदैव राहो आम्हावरी तुमची कृपा दृष्टी सारी, तुमची कृपा दृष्टी सारी. तसे प्रदीप तानू धुमाळी यांच्याकडून खास मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. प्रदीप तानू धुमाळी. नाव नाही घेऊ कशी, मान नाही राखू कशी, गळ्यात गंतन घालू कशी, पायात पैंजण नाचू कशी, कानात घातली बुगडी आणि नेसली बघा नऊवारी लुगडी. आणि या रंगमंचावरती मावशीला पाहताच प्रदीपरावांच्या पॅन्टची चैनच किंवा तुटली. तसेच या आमच्या छोट्या चिमुकल्या सप्तशृंगाराने नटलेल्या नटखट गवळणींसाठी नेत्रा नरेंद्र पांचाळ कोल्हेवाडी मायरवशीण, नेत्रा नरेंद्र पांचाळ कोल्हेवाडी मायरवशीण यांच्याकडून खास गवळणींसाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. तर या बक्षीसदातांचे मंडळाच्या वतीने मनस्वी आभार, धन्यवाद. पोरींनो, आपण हा घाट थोडं चालून थकलोय. आपण या झाडाखाली थोडी विश्रांती करूया आणि पुढील मार्गाला जाऊया. जरा विश्रांती करा बघू. काय आता याचं काय व्हायला पाहिजे? सांगायचं काय सांगायचं तुला? अरे गाई गुलाबचं दूध काढतेस ना त्याच्यावर सांगायचं. अरे बोल बाबा, पटकन बोल. मावती मी हुतन देवांचा हा गवली सांगितलं तुझा. हे समजलं मला. सुदाम की बोबड्या? हे काय? आणि सुद्धा असं होय. अरे आमचे भरपूर गाई गुलाब बरं, लोकांनी इकलानी आता पुढे काय? आम्ही वाढवली. काय वाढवली? गाई गुलं असं सांगते का? गाई गुलं बरं. त्याच्या बाजूला आपल्या फॅन येतं. काय म्हणतोय? फॅन मिळतं. काय म्हणतोय? छान दिसतंय. छान दिसतंय काय मावशी? छान शेड चालवायची. असं होय. हलवायला लागतं ना. बरं, अजून तुम्हीच तर. अजून?
पात नाही दही म्हणतो म्हणून गाई गुरं वाढवा तुम्ही पण असं लहान लोकांना. अरे आमच्याकडे गाई गुरी आहेतच म्हणून आम्ही दही, दूध, ताक, लोणी सगळं विकायला मथुरेच्या बाजारी चाललो. बरोबर आता चांगलं आहे. आता पुढे झालं ना आता हे बघ हे मावशी आता काय राहिलं बाबा या बुड्या तुझ्या तू दोन्ही बसलाय. तुला काय झालं बघायला अरे मला बसता येत नाही तुला. काय झालं अरे वय झालंय थोडं. त्या घाटात मी बसले की नाही मला उठायला उशीर होणार आणि या पोरींना पुढील रस्ता कोण दाखवणार म्हणून मी या घाटात बसतच नाही बघ. कधीच बसत नाही तू. अरे घाटात बसत नाही हा, बसते म्हटलं. हे बघ मावशी आता काय राहिलं बाबा. हा बघ तुला आता खाली बसवतो की नाही बघ हा होय अरे याचे शरीर असते काय याच्या झालाय तुंतुना आणि हा मला काय बसवणार. मावशी तुला हा भयानक तुमचा दिसतो पण त्याचा आतला कुणकुण आहे ना तुला माहित नाही मला आहे. बसवणार हं? या मावशीला बसवणार. बसवणार काय बसवणार वेळ आली तर झोपवील पण त्याच्या शरीरावरून मला काही वाटत नाही बघ. हा तुंतुना या मावशीला बसवणार. अरे मावशी केलीच्या पानावर प्यावणारा माणूस आहे हा, का? काय साधा आहे काय तुझ्यावर जाऊ नको. तुला टिक करतो. तुला कसा हलतो तो आणि मला कसा बसवतो. अरे तुला तुला म्हणाली तुझ्या तुमची ताट ताट कर आणि ह्या मावशीला बसे अरे कधी कधी काय तीन बघतो. बस त्यांना. हा, आता दाखवतो. हा दाखव काय आहे तर. हा तो काय पाखरासारखा उडत होता. अरे घाट समज ना चिमणी समज ना. काय काय लागतो तू?
तुंतू ना काय कसा टिक टिक करतो मावशे माझा तुंतू ना कसा टिक टिक करतो काय सांगतो पंख्या जवळ गेला आमचा इकडे धूर काढला अरे मला नाली नाली बाहेर काढली अरे हो असा केला मग असा केला तरी बसली नाही अरे मला असं करते अरे तुला काय केलं काय तुला माहिती आहे काय डायरेक्ट तू तिथे लोटली का तिथं तेव्हा ती मावशी खाली बसली हे बघ झालं हे बघ काय तुझं हा न जेवायला घे. हा म्हणजे जाऊन घेऊया चल ना लवकर. सुद्धा मला सांगितलेली कामगिरी त्यांनी पार पाडली दिसत नाही. आता आपणच त्यांना विचारले पाहिजे. थांब राधे, तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आल्या कोकणातून जाणार मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ 12 मार्गाचा एकच मार्गावर. तिथे श्रीकृष्ण वेळ. श्रीकृष्ण भगवान असते नसतात मग राधे कसे असतात? बाई पद्मा बेन मीरा मस्ती तुला कटीवर राहतात मिठीवर उभे असतात ते पण राधे खरं आहे. जसे जसे अवतार धारण करायला लागतात तसे तशी रूपे प्रकट करायला लागतात. सगळ्यांनो हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत आपण याला शरण जाऊया हॅलो रसिकजन हो, या कार्यक्रमासाठी या आमच्या संपूर्ण गवळणीसाठी थांब राधे, तू आपल्या हाताने दिलेले वचन पूर्ण कर. ठीक आहे हॅलो नंद मुरारी कृष्ण कन्हैया लीला तुझी भारी नंद मुरारी कृष्ण कन्हैया लीला तुझी भारी शरण मी आले तुला रे काना तुझी ही राधा प्यारी शरण मी आले तुला रे काना तुझी ही राधा प्यारी सावळा माझा हरी मोहना गिरिधारी सावळा माझा हरी
तुझे करते मला ही राधा राधा बासरी चरण मी आले तुला रे गाना तुझी राधा प्यारी सावळा माझा हरी मोहना गिरधारी सावळा माझा हरी मोहना गिरधारी नंद मुरारे कृष्ण कन्हैया लेला तुझे मारे नंद मुरारे कृष्ण कन्हैया लेला तुझे मारे शरण मी आले तुला रे काना तुझी राधा प्यारे सावळा माझा हरे मोहना गिरधारी सावळा माझा हरे मोहना गिरधारी युगे युगे ही आहेत सारी रूपे तुझी ही अनेक अगाध लीला बिन दुबळ्यांचा मित्र सखा तू एक मित्र सखा तू एक मित्र सखा तू एक रंग सावळा मनान भोळा चढली तुझ्यावर प्रीत पाहून मूर्ती जगभर कीर्ती पडले तुझ्या प्रेमात पडले तुझ्या प्रेमात पडले तुझ्या प्रेमात अमर ही राहील प्रेम कहाणी अपुल्या गोकुळ नगरी अमर ही राहील प्रेम कहाणी अपुल्या गोकुळ नगरी चरण मी आले तुला रे गाता तुझी राधा प्यारी सावळा माझा हरे मोहना गिरधारी सावळा माझा हरे मोहना गिरधारी नंद मुरारी कृष्ण कन्हैया लीला तुझी भारी नंद मुरारी कृष्ण कन्हैया लीला तुझी भारी शरण मी आले तुला रे काना तुझी राधा प्यारी सावळा माझा हरे मोहना गिरधारी सावळा माझा हरे मोहना गिरधारी सावळा माझा हरे माझा हरी मोहना गिरिधारी. धन्यवाद रसिक जन हो.